हे आयुर्वेद आपल्या भारताचं आहे, आपल्या ऋषीमुनी आपल्या भारतात जन्माला आलेत, आपल्या ऋषीमुनींनी हे निर्माण केलेलं आहे. हे घरच्या देवाला पाया पडत नाही आणि तिकडे तिरुपती बालाजीला जाऊन 3 वेळा चक्की करून येते. काय उपयोग आहे त्याचा? घरात आईला म्हणताय गा बास, तुला काय कळतंय? अरे होय राजा, तुला जन्म दिलाय म्हणून तिला काय कळतंय ना. तिला कळालं असतं तर तुला जन्मालाच गाठलं नसतं ना, असं उलट बोलून घ्यायला. हा, आणि हे आता तुम्हाला पाया पडून सांगतो, हे माझं बब्बू बंद करायचं, रप्पाटा लावायचंय, हायगे करायचं नाही. हा, शेंबड गाडी द्यायची तुम्ही म्हणायचं अहो कुठं तर पडची, काय म्हणाय नाही, पडू दे तिकडे, काळजी करू नका, त्याचं त्याला काळजी आहे. हो बा, नैसर्गिक जे असतात ना प्राणी, वाघाचं उदाहरण घेऊ. जंगलात काय जरी झालं तर आई मुलांना वाघीण 1 वर्ष खाऊ घालते. 1 वर्षानंतर पुढचे 6 महिने त्याला शिकार करायला शिकवते. म्हणजे 18 महिन्यानंतर वाघीण त्या पिलांना लक्ष देत नाही, हाकलून लावते आपल्या एरियातून. माझ्या एरियात थांबायचं नाही म्हणते. तो त्याचा एरिया निर्माण करतोय म्हणून तो वाघ होतोय. तुम्ही सर्कसीतला वाघ करताय, काठी वापतायची इथं बसला कशाला? मोबाईल पाहिजे, ओ द्या, माझ्या पोरग्याचा अभ्यास आहे. ते काय वाटेल ते करते, मग आणून देते. बायको म्हणते द्या बाबा, माझ्या पोरग्याचा अभ्यास आहे. हे अभ्यास करते का काय करते काय माहित नाही. बरं, ज्याला अभ्यास करायचा आहे 5,000 7,000 10,000 पर्यंतचा मोबाईल चालतोय. हे म्हणतोय नाही नाही ते 70,000चाच पाहिजे. ही जी हाऊस फिडून घ्यायला आई वडिलांना कामाला लावते, ती सुट्टी देत नाही. करायचं असलं तर ह्याच्यावर कर. अहो काय सांगायचं, आमच्या 7-8 जणांच्या मध्ये एकच पुस्तक असायचं. त्याचं झालं की ह्यानं वाचायचं, ह्याचं झालं की त्यानं वाचायचं. आम्ही शाळेला जाताना चड्ड्या फाटक्या असायच्या, साहेब त्याला ठिगळं लावलेलं असायचं, ठिगळं लावलेले असायचे. एकच शर्ट आणायचा. 8वीला गेल्यानंतर मला एकच शर्ट आणला, दगडा मोठा. का तर वाढत्या अंगाला असावं म्हणून. वाढत्या अंगाला लग्नाला जायचं असेल कुणाच्या, खाकी चड्डी पांढरा शर्ट गेला. हा, ठिगळं लागलेले असायचे. शाळेला जाताना त्याच्यावर दप्तर झाकायचं नाही, असं ते दप्तर ठाप ठाप आपटत आम्ही शाळेला जायचं. बेंच नव्हते, पोतं घेऊन शाळेला जायचं, बसायचं. आणि एवढ्यात एक पुस्तक होतं म्हणून आज आम्ही करिअर केलं. तुम्ही जास्त द्यायला लागलात ना, ते करिअर करत नाही, मग ते बिअर पितय सुट्टी देत. हा, बाबाकडे 100 मिळतात, ही हळूच 200ची नोट पुढं करते, ही घे तेवढं पुरणार नाही तुला. उपयोग खलास. 300 रोज मिळाल्यानंतर 9,000 पगार पडला त्याला, कशाला तुम्हाला विचारते? ते 9,000 कमवायला काय लागतात ते विचारा ना. फाटकी चड्डी घातली म्हणून लोकांनी करिअर केलं, आम्हाला जाण आहे या गोष्टीची. आणि मी पण, माझ्याकडे जर आलात, मी माणसं जास्त कमवल्यात बरं का, खरं सांगायचं तर. आणि मुलांना वगैरे काही ठेवणार नाही, ठेवलेलं पण नाही आहे. जे मिळतंय वाटून टाकायचं, बस वाटून टाकायचं. ते परत जरा बाजूला हो रे दादा. हां, जे मिळतंय ना ते वाटून टाकलंय मी. माझ्या इथं आश्रम आहे ना, फुकट का केलाय? मला का पैसा जास्त झालाय? अहो, हे लोकांना जीव खायला घाला मिळतंय, एवढ्या लोकांना रोज जेवायला घाला मिळतंय, यासारखं भाग्य काय आहे? मी खूप लोकांना स्वतः मसाज करतो, जागेवर बरं करून देतो खूप लोकांना. अहो, आई वडिलांची सेवा करणं कोणीही करतंय. मला वडिलांची सेवा करता आली नाही, आई अजून आहे आमची, वडिलांची सेवा करता आली नाही, आईची करतोय. अहो, सगळ्यांच्या एवढ्या आई वडिलांची सगळ्यांची सेवा करायला मिळते, ह्याच्यापेक्षा नशिबात अजून काय पाहिजे? अहो, हे भाग्यवानाला आहे. हे कळलं त्याला कळलं. ज्याला पैसा कळला त्याला काय नाही कळलं, आणि ज्याला पैसा नाही कळला ना त्याला सगळं कळलं. हे लक्षात ठेवायचं. कॅन्सर पासून लांब राहा. मी पाया पडून सांगतो, कॅन्सर पासून लांब राहा. आणि आपण राहू शकतो बरं का, राहू शकतो. त्याच्यासाठी फार मोठा खर्च नाही किंवा वेगळं काही करायची गरज लागत नाही, काही करायची गरज लागत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या जगातल्या सगळ्या आजारांवरचं एक औषध आहे, आणि ते औषध धाडस आहे. ते तुमच्याकडे असायला पाहिजे. स्वतःच्या शरीरावर भरोसा ठेवा आणि धाडस ठेवा. अहो, कुठला कॅन्सर नाही, कुठलं काय नाही म्हणायचं. चला, मनात शंका घ्यायची नाही. शंका जर आली, माता भगिनी तुम्हाला पाया पडून सांगतो, शंका आली संसार सुद्धा टिकत नाही. अनुभवाचे बोल आहेत, मी खूप बघितलंय म्हणून सांगतो.
माझ्या दिसण्यावर जाऊ नका, मी लय अनुभव घेतलाय तसा. हा, तर शंका जर मनात आली तर नवरा बायकोंच्यात वाद व्हायला वेळ लागत नाही. आणि ही शंका असते, कोणतरी येऊन तुम्हाला सांगणार आणि तुम्ही ऐकणार, कोणतरी येऊन तुम्हाला सांगणार तुम्ही ऐकणार. ती सांगणारी बाजूला राहतात, संसाराची वाट मात्र तुमच्या लागते. आणि ते जुळवणारी लोक फार कमी असतात, गंमत बघण्यासाठी वाढवणारी माणसं जास्त असतात. शेजाऱ्यानं गाडी घेतली तरी शेजाऱ्याला त्रास होतो, तुम्ही गाडी घेतलात तरी बघा की 2 नंबर पैसा कुठला आणते हो, 2 नंबर करते. तू जा त्याच्या संग 2 नंबर करायला, घे बघू. नाही नाही, कर्जावर आणले असेल हो. बघा की आता बँक ओढून येते का नाही 2 महिन्यात, घेऊ दे. त्याच्यात देरी काय का नाही, 1 दिवसासाठी का असं गाडी दारात लावली, दुसऱ्या दिवशी बँक ओढून येऊ दे, चालतंय. पण तेवढं डेअरिंग तुझ्यात आहे, तू घे बघू जमतंय का. मग कशा जातो, खूपच आपलं काहीतरी 2 नंबर करतोय, कर्जावर काढतोय. अहो तो स्वतःची इच्छा पूर्ण करतोय, कधी मरल माहित नाही. आज गाडी दारात आणली, 1 दिवस रुबाबात राहिला, दुसऱ्या दिवशी गाडी नेली आणि मी मेलाच, सापडलं. 1 दिवसासाठी लावली की नाही गाडी, उद्याचा भरोसा काय आहे. म्हणून धाडस ठेवायचं. मी तुम्हाला जास्त का सांगालोय, डेअरिंग पाहिजे, धाडस पाहिजे. धाडस असेल तर बघा, हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही. माता भगिनींना एक विचारायचं, असं डेअरिंग बाज डॅशिंग माणूस आपल्याला बरा वाटतो का, असं शेळपट बरं वाटतंय. कुणीही सांगू दे, नाही पायात पाय अडकून चालते नाही, कोण ऐकणार ह्याच. बरोबर आहे का नाही. पाहिजे आपल्याला पण कसं, बायको कशी पाहिजे, डेअरिंग बाज पाहिजे आपल्याला वाटते. बरोबर आहे का नाही. नाही तर प्रत्येक गोष्ट नाही खुळ्यासारखंच वागतंय, जरा शानी होऊ म्हणायची वेळ येते. असं नसतंय. आणि हिंमत आहे तर किंमत आहे. घराला जर बाई डेअरिंग बाज असेल तर ते घर कधी मागं राहत नाही, लक्षात ठेवायचं. हा, खरी गोष्ट आहे. आणि माता भगिनींना पाया पडून सांगतो, हे दुबळं राहणं मराठी पिक्चर मधलं ते सोड सोड, तुला या बहिणी आहेत का नाहीत, गेलं सगळं ते. अहो तुमच्याकडे डेअरिंग पाहिजे, बघायचं असेल तर तुम्ही डेअरिंग करा, बघा काय होत नाही हो. तुम्ही पण माणूस आहे, ही पण माणसं आहेत. मेल फिमेल एवढाच फरक आहे, नाही तर काय तुम्हाला 4 डोळे दिलेत नाही, ह्याची 2च घातलेत, असं काय. सगळं फक्त हिंमत ठेवायची. हिंमत असेल तर तुम्हाला काही होत नाही. आणि प्रत्येकाने लक्षात ठेवा, हिमतीनं जे संसार करून दाखवते ना, हिमतीनं ते शेवटपर्यंत माणसं नाव काढतात, लक्षात ठेवा. म्हणून हिमतीनं संशयाला जागा ठेवू नका, हिंमत ठेवा. तुम्ही पण हिंमत ठेवा. आणि मी विनंती करून सांगतो की हीच हिंमत आपल्याला आजारांबद्दल ठेवायचं. कुठला आजार चल गेला उडत म्हणायचं, काय होत नाही. बरीच लोक येतात, हे बिस्किट पुढे घेऊन येतात ना बघायला माणसं, ही 10 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन घ्यायचे लोक, गॅसनी घरात घ्यायची नाहीत बघा. ही येतात आणि काय करतात, 10 रुपयाचा बिस्किट पुडा देणार आणि कळ लावून जाणार. बघ बाई, नाही तर ती आमकीनं अंगावर काढलं, कॅन्सरची गाठ होती ना का ती. ही जी साधी जरी असली ही 3 वेळा तपासून बघते पोटात आहे का. कोण जर म्हणलं अरे पायाला लागलं, तुला शुगर आहे, बघ नाही पाय काढायला लागत, 3 वेळा चप्पल काढणार, बूट काढणार, म्हणणार काय होईल. 3 वेळा त्याला टोकरत बसणार, त्याचं गँग्रीन तयार करणार, स्वतःच त्याला टोकरत बसणार. जरा सुई आणलं का, जरा काय झालंय बघू, हे झालंय का ते झालंय का, स्वतः टोकरत बसणार. शंका घेऊ नका. कसं असतं माहिती आहे, शरीरावर सगळा कंट्रोल मेंदूचा, हे तर मान्य आहे. बरोबर आहे. मेंदूत जे विचार येतात ते विचार सगळे शरीरावर काम करतात, हे तर बरं. तुम्हाला इथं ऐकायला यावंसं वाटलं, मेंदूनं तुम्हाला सांगितलं की ये, आला, बस, बसला. मेंदूला काही विचार पटले, हसला. बरोबर का, तुम्ही हसलात का, मेंदूला काहीतरी पटलं म्हणून हसलात ना. मेंदूला ऑर्डर दिली, मेंदूतले काही केमिकल आहेत ना, हे काम करतात ना. आता तुमच्या डोक्यात जर हसण्याच्या ऐवजी रोगाचंच सगळं असेल तर तेच केमिकल काय करणार, सगळ्या शरीरावर काम करणार. म्हणजे तुमचं घर हे सगळं शरीर रोगाचं घर होऊन बसणार. तुम्हाला जर शंका यायला लागली, मला पण आहे काय, 100% तुम्हाला कॅन्सर होणार. बरीच लोक जरा घसा दुखायला लागलाय, घसा दुखायला लागलाय, कॅन्सर असेल काय. सुरुवातीला शंका ही घसा दुखायला लागली, स्वतःच नरड्यात 3 वेळा दाबून घेतात दिवसात, असेल काय. आमच्या लहानपणी घसा दुखायला लागला, थंडीच्या दिवसात दुखतो बरं का. थंडीच्या दिवसात मोस्टली थंडीच्या सुरुवातीला घसा दुखतो. आम्हाला
घसा दुखायला लागला ना, आमची आई म्हणायची कुत्र्याच्या शीवर थुकून आला चिल, जा म्हणायची. हे असायचं, कुठेतरी घाण जागेला थुकला असशील म्हणायचे, जा म्हणायचे. त्याला आम्हाला भीती घालायची नाही, पण त्यातनं धाडस वाढायचं, होय की म्हणायचं. 2 दिवसात ऑटोमॅटिक बरं होऊन जायचं. तर हे घाबरू नका, हे पूर्वीचं थोडंसं आठवायचं. आणि पूर्वी कुठं होतं हे सगळं, मग आज कुठून आलं. त्यामुळे हे डेअरिंग वाढवा. मी सगळ्यात तुम्हाला पाया पडून का सांगतो, डेअरिंग वाढवायचं, धाडस पाहिजे आपल्याकडे. भीती ही माणसाला संपवते. आणि भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, आपण ऐकलं का नाही, मन ऐकलं का नाही. मग जास्त भ्याला तर 100% कॅन्सर हा ब्रह्मराक्षस तुमच्या पाठीमाग लागणार. त्यामुळे भ्यायचं नाही, काय व्हायचं ते होते. हो, मला काही लोकांचं कौतुक करावं असं वाटलं. मी परवा एक जण मला दारू पिल्याला भेटले होते, ते म्हणले मला कोविडच झाला नाही. म्हणले मी सॅनिटायझरच पित होतो. काय सांगायचं. म्हणलं अहो सॅनिटायझर नाही, त्यात सॅनिटायझर तेच म्हणायचं की. असा एक जण मला भेटला. तर तसं काय करू नका बरं का, चुकीचं आहे ते, हे चुकीचं आहे. धाडस वाढवा, त्यापेक्षा धाडस वाढवा. तर सांगतो तुम्हाला, डेअरिंग असेल, पुढे तुम्हाला सांगतो, कॅन्सर पासून तुम्ही लांब राहू शकता. कॅन्सर पासून लांब राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आहार व्यवस्थित जो सांगितलाय, व्यायाम व्यवस्थित जो सांगितलाय, आणि सगळ्यात महत्वाचं मी पाया पडून सांगतो बरं का, ज्याला ज्यांना वाटतंय त्यांनी शंका मनातून काढून टाका. हळदीची गोळी करायची हरभऱ्याच्या डाळी एवढी, हरभऱ्याच्या डाळी एवढी हळदीची गोळी करायची. शक्यतो करून ऑर्गॅनिक हळद घ्या आणि ती सकाळी सकाळी जिभेवरती. आता गोळी कशी करायची विचारू नका, पाण्याचा एक थेंब टाकला की तिची गोळी तयार होते. ते पण विचारलं हो, हसण्यासारखं नाही. ती गोळी कशी करायची म्हणून विचारलं. मी म्हटलं बंदुकीत घालणी कर, तर काय सांगू. आणि विशेष म्हणजे महिला वर्गांना जास्त आहे, हा ती गोळी कशी करायची हो. तर एक थेंब टाकला, गोळी होती, ती गोळी जिभेवरती ठेवायची, कोमट पाण्याबरोबर ती सकाळी अनाशी पोटी घ्यायची, विषय खलास. 15 दिवसातून किंवा महिन्यातून एक दिवस निरगुडी माहितीये का, लिगडी काय म्हणतात तिकडे, निरगुडीच्या पानांचा पाव चमच्यापेक्षाही कमी रस घ्यायचा, पाव चमचापेक्षाही कमी रस घ्यायचा. आणि 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा, एकच वेळ हे घ्यायचा, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. बस, जास्त काही करायची गरज लागत नाही. पण व्यायाम पाहिजे, शरीर मजबूत व्हायला पाहिजे.